मित्रांनो, टोटल एज्युकेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. IBPS RRB मार्फत एक नोटिफिकेशन आलं आहे. IBPS RRBच्या मेगा भरतीची मुदतवाढ झाली आहे. टोटल 10,493 जागा आहेत. पदाचे नाव आणि तपशील. नंबर 1 ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, पदसंख्या 5,076. नंबर 2 ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर, पदसंख्या 4,201. नंबर 3 ऑफिसर स्केल 2 कृषी अधिकारी, पदसंख्या 100. नंबर 4 ऑफिसर स्केल 2 मार्केटिंग ऑफिसर, पदसंख्या 8. ऑफिसर स्केल 2 ट्रेजरी मॅनेजर, पदसंख्या 3. ऑफिसर स्केल 2 लॉ, पदसंख्या 26. ऑफिसर स्केल 2 CA, पदसंख्या 26. ऑफिसर स्केल 2 IT, पदसंख्या 58. ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिसर, पदसंख्या 837. ऑफिसर स्केल 3 सिनियर मॅनेजर, पदसंख्या 156. असे एकूण 10,493 जागांची मेगा भरती निघाली आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता: पद क्रमांक 1 कोणत्याही शाखेतील पदवी, पद क्रमांक 2 कोणत्याही शाखेतील पदवी, पद क्रमांक 3 50% गुणासह कृषी, बागकाम, डेअरी, पशुसंवर्धन, वनसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, फिश कल्चर पदवी किंवा समकक्ष आणि 2 वर्षे अनुभव. पद क्रमांक 4 MBA मार्केटिंग आणि 1 वर्ष अनुभव. पद क्रमांक 5 CA MBA फायनान्स आणि 1 वर्ष अनुभव. पद क्रमांक 6 50% गुणांसह विधी पदवी LLB आणि 2 वर्षे अनुभव. पद क्रमांक 7 CA आणि 1 वर्षे अनुभव. पद क्रमांक 8 50% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन संगणक विज्ञान IT पदवी आणि 1 वर्षे अनुभव. पद क्रमांक 9 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 2 वर्षे अनुभव. पद क्रमांक 10 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 5 वर्षे अनुभव. वयाची अट: 1 जुलै 2020 रोजी SC ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट. पद क्रमांक 1 18 ते 28 वर्षे. पद क्रमांक 2 18 ते 30 वर्ष. पद क्रमांक 3 ते 9 21 ते 32 वर्ष. पद क्रमांक 10 21 ते 40 वर्ष. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत. फी: पद क्रमांक 1 ला जनरल OBC 850 रुपये, SC ST PWD एक्स सर्व्हिसमन 175 रुपये. पद क्रमांक 2 ते 10 जनरल आणि OBC 850 रुपये, SC ST PWD यांच्यासाठी 175 रुपये. परीक्षा: पूर्व परीक्षा 31 डिसेंबर 2020 आणि 2-4 जानेवारी 2021. मुख्य परीक्षा तुर्तास निर्दिष्ट नाहीये. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 नोव्हेंबर 2020. पुरवणी जाहिरात पाहूया. सामान्य भरती प्रक्रिया आहे. ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, रिजनल रूरल बँक RRB, कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस CRP RRB 9, ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी CRP RRB 9 अंतर्गत ऑनलाईन प्राथमिक परीक्षांचे अतिरिक्त चक्र घेण्याचा निर्णय सक्षम अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ही प्रक्रिया फक्त अर्जदारांच्या खालील श्रेणीसाठी आहे. नंबर 1 9/11/2020 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पात्रता ज्यांनी प्राप्त केली. नंबर 2 1/7/2020 ते 21/7/2020 पर्यंत ज्यांना यशस्वीरित्या नोंदणी करता आली नाही. आता ऍक्टिव्हिटी पाहूया. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंटची तारीख आहे 26/10/2020 ते 9/11/2020. ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरीची ऑफिसर स्केल 1 ची आहे 31/12/2020 आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजची आहे 2/1/2021 आणि 4/1/2021. परीक्षेच्या तारखेच्या सुमारे 10 दिवस आधी कॉल लेटर डाउनलोड उपलब्ध करून दिले जाईल. CRP RRB 9 साठी रजिस्ट्रेशन विंडो दरम्यान ज्या उमेदवारांनी 1/7/2020 ते 21/7/2020 यशस्वीपणे अर्ज केला आणि त्या सर्वांना सप्टेंबर 2020 च्या ऑनलाईन परीक्षा प्राथमिकसाठी बोलावले त्यांनी या पदासाठी अर्ज करू नये. महत्वाची टीप: शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पात्रतेची शेवटची तारीख 9/11/2020 मध्ये बदलण्यात आली आहे. इतर अटी आणि शर्तींसाठी उमेदवारांना 1/7/2020 ची CRP RRB 9 ची सविस्तर जाहिरात संदर्भित करण्याची विनंती केली जाते. IBPS अधिकृत वेबसाईटवरील सविस्तर जाहिरातीत
21/10/2020 पर्यंत मिळालेल्या सुधारित रिक्त जागा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांना 1/7/2020 ची सविस्तर अधिसूचना वाचून त्यात नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिलाय. उमेदवारांना नियमितपणे तपशील आणि अपडेटसाठी ibps.in अधिकृत IBPS वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला दिलाय. आता ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीची जाहिरात वाचली किंवा पाहिली नाही त्यांना मी या व्हिडिओमध्ये सविस्तर जाहिरातीचे विश्लेषण करणार आहे. तर चला पाहूया सविस्तर जाहिरात. ग्रुप ए अधिकारी स्केल 1, 2 आणि 3 आणि ग्रुप बी ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज यांच्या भरतीसाठी RRB CRP RRB 9 साठी पुढील सामान्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2020 महिन्यात योग्य अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून नोडल रिजनल ग्रामीण बँकेकडून गट भरतीसाठी मुलाखती घेतल्या जातील. कोणत्याही पात्र उमेदवाराला अ गटातील कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये सामील होण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा कोणताही पात्र उमेदवार स्केल 1, 2 आणि 3 आणि गट ब ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदांसाठी ही परीक्षा प्राथमिक आणि मुख्य अशा 2 टप्प्यात होणार आहे. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदासाठी प्राथमिक परीक्षेत पात्र आणि निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. मुख्य परीक्षेत मिळालेले गुण आणि RRBने नोंदविलेल्या रिक्त पदांच्या आधारे त्यांचे तात्पुरते वाटप केले जाईल. ऑफिसर स्केल 1 पदासाठी प्राथमिक परीक्षा आणि निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल आणि मुख्य परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नंतर नोडल रिजनल ग्रामीण बँकांकडून समन्वय साधला जाईल. स्केल 2 स्पेशलिस्ट अँड जर्नलिझम आणि स्केल 3 पदासाठी उमेदवार सिंगल ऑनलाईन परीक्षा देतील आणि सिंगल ऑनलाईन परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नंतर नोडल रिजनल ग्रामीण बँकांकडून समन्वय साधला जाईल. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या व्यावसायिक गरजानुसार आणि IBPS ला सांगितल्याप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना प्रादेशिक ग्रामीण बँकांना तात्पुरते वाटप केले जाईल. RRB साठी CRP ची वैधता तात्पुरत्या वाटपाच्या तारखेनंतर 1 वर्षानंतर किंवा नवीन तात्पुरती वाटप होईपर्यंत जी आधी किंवा कोणतीही नोटीस न देता व्यवसायाच्या शेवटी आपोआप संपेल. सहभागी RRB चे नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक, वर्तमान कार्यालय औरंगाबाद, राज्य महाराष्ट्र, इच्छित स्थानिक भाषा विहित केल्याप्रमाणे कौशल्य सहभागी RRB द्वारे मराठी. नंबर 2 विदर्भ कोकण ग्रामीण बँक, वर्तमान कार्यालय नागपूर, स्थिती राज्य महाराष्ट्र आणि इच्छित स्थानिक भाषा मराठी. उमेदवारांना तपशील आणि अपडेटसाठी अधिकृत IBPS वेबसाईट www.ibps.in नियमितपणे संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातोय. उमेदवार ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदासाठी अर्ज करू शकतो आणि अधिकारी पदासाठीही अर्ज करू शकतो. तथापि उमेदवार ऑफिसर स्केल 1 किंवा स्केल 2 किंवा स्केल 3 साठी केवळ एकाच पदासाठी अर्ज करू शकतो. उमेदवारांना स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल आणि प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क सूचना शुल्क भरावे लागेल. पात्रता निकष. संभाव्य उमेदवारांनी CRP साठी अर्ज करण्यापूर्वी निर्धारित पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे. उमेदवार निर्धारित केलेले पात्रता निकष हे प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील उपरोक्त पदाच्या नियुक्तीचे मूलभूत निकष आहेत. तथापि CRP मध्ये पात्र ठरणे आणि RRB मध्ये तात्पुरते वाटप करणे याचा अर्थ असा होत नाही की उमेदवार कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत नोकरीसाठी पात्र ठरेल. भरतीचा अंतिम अधिकार प्रादेशिक ग्रामीण बँकच आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित RRB CRP च्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात वाटप केलेल्या कोणाचीही उमेदवारी नाकारू शकते. नमूद केलेले पात्रता निकष हे पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत. उमेदवारांनी त्यांच्या ओळख आणि पात्रतेच्या समर्थनार्थ मूळ आणि फोटोकॉपीमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी दस्तऐवज पडताळणीच्या वेळी ऑनलाईन अर्जात दर्शविल्याप्रमाणे श्रेणी, राष्ट्रीयत्व, वय, शैक्षणिक पात्रता इत्यादी. कृपया लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज नोंदणीनंतर कोणत्याही टप्प्यावर श्रेणीत कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. राष्ट्रीयत्व म्हणजेच नागरिकत्व. उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. वय 1/7/2020 पर्यंत. ऑफिसर स्केल 3 वरिष्ठ व्यवस्थापक 21 वर्षापेक्षा जास्त 40 वर्षापेक्षा कमी. उमेदवार 3/7/1980 च्या अगोदर आणि 30/6/1999 नंतर जन्माला आलेला नसावा. दोन्ही तारखा सर्वसमावेशक आहेत. ऑफिसर स्केल 2 व्यवस्थापक 21 वर्षापेक्षा कमी 32 वर्षापेक्षा जास्त. उमेदवार 3/7/1988 पूर्वी आणि 30/6/1999 नंतर जन्मलेला नसावा. दोन्ही तारखा सर्वसमावेशक आहेत. ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर 18 वर्षापेक्षा कमी 30 वर्षापेक्षा जास्त. उमेदवार 3/7/1990 पूर्वी आणि 30/6/2002 नंतर जन्मलेला नसावा. दोन्ही तारखा सर्वसमावेशक आहेत. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज 18 ते 28 वर्ष म्हणजे उमेदवार 2/7/1992 पूर्वी आणि
1/6/2002 नंतर जन्मलेला नसावा. दोन्ही तारखा सर्वसमावेशक आहेत. वर नमूद केलेली वयोमर्यादा फक्त सामान्य श्रेणीतील उमेदवार आणि EWS श्रेणीतील उमेदवारांनाच लागू आहे. इतर श्रेणींसाठी खालील विश्रांती लागू होईल. नंबर 1, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती 5 वर्षे, इतर मागासवर्गीय 3 वर्षे, बेंचमार्क अपंगवता असलेली व्यक्ती 10 वर्षे, माजी सैनिक अपंग माजी सैनिक 8 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 50 वर्षे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जसे की शेवटची तारीख ऑनलाईन नोंदणीची 21/7/2020 पर्यंत. पोस्ट क्रमांक 1 ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री, स्थानिक भाषेतील कौशल्य आणि संगणकावर काम करण्याचे ज्ञान. ऑफिसर स्केल 1 असिस्टंट मॅनेजर कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री आणि पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, जसे की शेती, बागायती, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, पिसिकल्चर, कृषी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र किंवा अकाउंटन्सी आणि स्थानिक भाषेतील कौशल्य सोबतच संगणकावर काम करण्याचे ज्ञान. ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग अधिकारी व्यवस्थापक याला लागणारी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री, कमीत कमी 50% गुण, बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग मध्ये पदवी, शेती, बागायती, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, फिसिकल्चर, कृषी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि अकाउंटन्सी या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याला लागणारे अनुभव कोणत्याही बँकेमध्ये अधिकारी म्हणून 2 वर्षे कामाचा अनुभव. आता ऑफिसर स्केल 2 तज्ज्ञ अधिकारी व्यवस्थापक, त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच IT याला लागणारी शैक्षणिक पात्रता बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा समकक्ष, 50% गुण आणि उमेदवार हा ASP, PHP, C++, जावा, VB, VC, OCP इत्यादी मध्ये प्रमाणपत्र धारक असावा. याला 1 वर्षाचा अनुभव लागेल संबंधित क्षेत्रामध्ये. नंबर 2 चार्टर्ड अकाउंटंट, यासाठी उमेदवाराने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड मधून सर्टिफाईड असोसिएट असायला हवा म्हणजेच CA अकाउंट्स ऑफ इंडिया आणि चार्टर्ड अकाउंटंट म्हणून 1 वर्षाचा अनुभव असायला हवा. तज्ज्ञ अधिकारी व्यवस्थापक मध्ये नंबर 3 ला आहे विधी अधिकारी. याला लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा विद्यापीठातून पदवी सोबत 50% गुण. यासाठी लागणारे अनुभव वकील म्हणून 2 वर्षे किंवा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून किंवा वित्तीय संस्था म्हणून 2 वर्षे अनुभव. कोषागार व्यवस्थापक याला लागणारी शैक्षणिक पात्रता फायनान्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट किंवा MBA यासाठी लागणारे अनुभव 1 वर्ष संबंधित क्षेत्रात. मार्केटिंग ऑफिसर याला लागणारी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये MBA यासाठी 1 वर्षाचा अनुभव लागेल संबंधित क्षेत्रामध्ये. कृषी अधिकारी यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बॅचलर डिग्री इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, डेअरी, पशुसंवर्धन, वनीकरण, पशुवैद्यकीय विज्ञान, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी, फिशिकल्चर, कमीत कमी 50% गुणांसह आणि संबंधित क्षेत्रामध्ये 2 वर्षाचा अनुभव. ऑफिसर स्केल 3 वरिष्ठ व्यवस्थापक, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री आणि 50% गुण सोबतच अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल ज्यांची डिग्री किंवा डिप्लोमा इन बँकिंग, फायनान्स, मार्केटिंग, शेती, बागायती, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, फिशिकल्चर, कृषी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि अकाउंटन्सीमध्ये झालेला असावं. यासाठी लागणारी अनुभव किमान 5 वर्षाचा अनुभव बँकेत अधिकारी म्हणून. आता टीप नंबर 1 नमूद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता सरकारने मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्था, मंडळाची असावी. सरकारी नियामक संस्थांनी मंजूर केलेले निकाल 21/7/2020 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर व्हायला हवा. नंबर 2 बोर्ड विद्यापीठाकडून 21/7/2020 रोजी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर केल्याबद्दल योग्य दस्तऐवज स्केल 1, 2 आणि 3 आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदासाठी प्रवेश घेण्याची वेळी सादर करणे आवश्यक आहे. पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख विद्यापीठ संस्थेने जारी केलेल्या मार्कशीट किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रावर परीक्षा दिल्याची तारीख असावी. विशिष्ट परीक्षेचा निकाल विद्यापीठ संस्थेच्या वेबसाईटवर पोस्ट केल्यास आणि वेब आधारित प्रमाणपत्र जारी केल्यास विद्यापीठ संस्थेच्या योग्य प्राधिकरणाने स्वाक्षरी केलेले योग्य दस्तऐवज प्रमाणपत्र असायला हवे. नंबर 3 उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील जवळच्या 2 दशमानांना ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेली टक्केवारी दर्शवावी.
जेथे CGPA OGPA दिले जाते तेथे त्याचे टक्केवारीत रूपांतर केले पाहिजे आणि ऑनलाईन अर्जात दर्शविले पाहिजे. मुलाखतीसाठी बोलावल्यास उमेदवाराला योग्य प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ग्रेडचे टक्केवारीत रूपांतर करण्याबाबत विद्यापीठाचे नियम आणि निकषांच्या संदर्भात उमेदवाराने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी. आता टक्केवारीचे गणित. सर्व सेमिस्टरमध्ये उमेदवाराला मिळालेल्या एकूण गुणांचे जास्तीत जास्त गुण सन्मान अतिरिक्त वैकल्पिक विषय कोणतेही असेल तरी सर्व विषयांमध्ये आणि गुणांद्वारे टक्केवारी गुण मिळवले जातील. ज्या विद्यापीठांमध्ये केवळ सन्मान चिन्हांच्या आधारावर वर्ग ग्रेड ठरवली जाते त्या विद्यापीठांसाठीही हे लागू असेल. आता ज्या विद्यार्थ्यांना 59.99% पडले असतील तर त्यांना 60%च्या खाली म्हणून दुर्लक्ष केले जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना 54.99% पडले असतील तर त्यांना 55%पेक्षा कमी वागणूक दिली जाईल. आता स्थानिक भाषेतील कौशल्य. ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज भरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे स्थानिक भाषेतील कौशल्य आवश्यक पात्रता असेल. ज्या उमेदवारांनी आधीच 8वी किंवा मानकापेक्षा कोणत्याही पातळीवर राज्याच्या भाषेचा अभ्यास केला आहे, 8वी सरकार मान्यता प्राप्त शिक्षण मंडळे, शाळा किंवा इयत्ता 8वी किंवा 8वीच्या कोणत्याही स्तरासाठी कोणतेही प्रमाणपत्र असणे हे त्या स्थानिक भाषेत कुशल समजले जाईल. जेथे उमेदवार निवडीच्या वेळी स्थानिक भाषेत उपरोक्त आवश्यकता पूर्ण करत नाही तेथे त्याला कौशल्य प्राप्त करण्यासाठी सामील होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यांची मुदत दिली जाईल. हा कालावधी नियमांच्या चौकटीत RRBच्या मंडळाकडून वाढवता येतो आणि अशी मुदतवाढ प्रोबेशन कालावधीच्या पलीकडे असू नये अशी तरतूद केली जाऊ शकते. आता अर्ज शुल्क. अर्ज शुल्क 26/10/2020 ते 9/11/2020 पर्यंत ऑनलाईन पेमेंट दोन्ही तारखा सर्वसमावेशक. अधिकारी स्केल 1, 2 आणि 3 SC ST PWD उमेदवारांसाठी 175, इतर सर्वांसाठी 850 रुपये. रुपये 175 SC ST PWD साठी एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी, इतर सर्वांसाठी 850 रुपये. शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी बँक व्यवहार शुल्क उमेदवाराला उचलावा लागेल. आता ऑनलाईन परीक्षेची संरचना पाहूया. ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षांची रचना खालीलप्रमाणे. प्राथमिक परीक्षा वस्तुनिष्ठ, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. नंबर 1 तर्क, प्रश्न 40, मार्क्स 40. नंबर 2 संख्यात्मक क्षमता, प्रश्न 40, मार्क 40. एकूण 80 प्रश्न, 80 मार्क्स. कालावधी असेल 45 मिनिटे. ऑफिसर स्केल 1 यामध्ये नंबर 1 तर्क, प्रश्न 40, मार्क्स 40. नंबर 2 संख्यात्मक ॲप्टिट्यूड, प्रश्न 40, मार्क्स 40. कालावधी असेल 45 मिनिटे. एकूण 80 प्रश्न, 80 मार्क्स असतील. उमेदवारांना दोन्ही पदांसाठी किमान कट ऑफ गुण मिळवून दोन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरावावं लागेल. गरजेनुसार प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांची पुरेशी संख्या ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी निवडली जाईल. आता मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. नंबर 1 तर्क, प्रश्न 40, मार्क 50. नंबर 2 संगणक ज्ञान, प्रश्न 40, मार्क 20. नंबर 3 सामान्य जागरूकता, 40 प्रश्न, 40 मार्क्स. 4 इंग्रजी भाषा, इंग्रजी माध्यम, 40 प्रश्न, 40 मार्क्स. 4 हिंदी भाषा माध्यम हिंदी, 40 प्रश्न, 40 मार्क्स. नंबर 5 संख्यात्मक क्षमता, 40 प्रश्न, 50 मार्क्स. एकूण 200 प्रश्न, 200 मार्क्स. याला लागणारा कालावधी 2 तासांचा. आता ऑफिसर स्केल 1 त्यामध्ये नंबर 1 तर्क 40 प्रश्न, 50 मार्क्स. नंबर 2 संगणक ज्ञान, 40 प्रश्न, 20 मार्क्स. नंबर 3 सामान्य जागरूकता, 40 प्रश्न, 40 मार्क. 4 इंग्रजी भाषा माध्यम इंग्रजी, 40 प्रश्न, 40 मार्क. 4 हिंदी भाषा माध्यम हिंदी, 40 प्रश्न, 40 मार्क्स. नंबर 5 संख्यात्मक ॲप्टिट्यूड, 40 प्रश्न, 50 मार्क. असे एकूण 200 मार्काचे 200 प्रश्न असतील. कालावधी 2 तासांचा वेळ असेल. उमेदवार 4 किंवा 4 निवडू शकतात. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात इतर सविस्तर माहिती अधिकृत IBPS वेबसाईटवर दिली जाईल, जी उमेदवारांना कॉल लेटरसह डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. ऑफिस असिस्टंट्स मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 पदासाठी CRP RRB 9 साठी परीक्षांची आवृत्ती, परीक्षेचे माध्यम यादी. नंबर 1 राज्याचे नाव महाराष्ट्र, परीक्षेची आवृत्ती आहे, परीक्षेचे माध्यम आहे इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोकणी. सिंगल लेवल परीक्षा वस्तुनिष्ठ, ऑफिसर स्केल 2 जनरल बँकिंग ऑफिसर. त्यामध्ये
परीक्षेचे नाव. नंबर 1 तर्क, माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, प्रश्न 40 50 मार्क. नंबर 2 संगणक ज्ञान, हिंदी किंवा इंग्रजी माध्यम असेल, प्रश्न 40 20 मार्क. नंबर 3 आर्थिक जागरूकता, हिंदी किंवा इंग्रजी माध्यम, 40 प्रश्न 40 मार्क्स. 4 इंग्रजी भाषा माध्यम इंग्रजी, 40 प्रश्न 40 मार्क. 4 हिंदी भाषा माध्यम हिंदी, 40 प्रश्न 40 मार्क्स. नंबर 5 संख्यात्मक ॲप्टिट्यूड अँड डेटा, हिंदी किंवा इंग्रजी माध्यम, 40 प्रश्न 50 मार्क. असे एकूण 200 प्रश्न 200 मार्क. वेळ असेल 2 तासांचा. ऑफिसर स्केल 2 स्पेशालिस्ट कॅडर यासाठी परीक्षा असतील. नंबर 1 व्यावसायिक ज्ञान, परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, प्रश्न असतील 40 मार्क 40. नंबर 2 तर्क, परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 40 मार्क. नंबर 3 आर्थिक जागरूकता, हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 40 मार्क. 4 इंग्रजी भाषा माध्यम इंग्रजी, 40 प्रश्न 20 मार्क. 4 हिंदी भाषा माध्यम हिंदी, 40 प्रश्न 20 मार्क. नंबर 5 संगणक ज्ञान, हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 20 मार्क. नंबर 6 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि डेटा इंटरप्रिटेशन, हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 40 मार्क. असे एकूण 240 प्रश्न 200 मार्क. कालावधी 2 तास 30 मिनिटे. आता ऑफिसर स्केल 3 नंबर 1 तर्क, परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 50 मार्क्स. नंबर 2 संगणक ज्ञान माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 20 मार्क्स. नंबर 3 आर्थिक जागरूकता, परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, 40 प्रश्न 40 मार्क्स. 4 इंग्रजी भाषा, परीक्षेचे माध्यम इंग्रजी, प्रश्न 40 मार्क 40. 4 हिंदी भाषा, परीक्षेचे माध्यम हिंदी, 40 प्रश्न 40 मार्क्स. नंबर 5 संख्यात्मक ॲप्टिट्यूड आणि डेटा, परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी, प्रश्न 40 मार्क 50. असे एकूण 200 प्रश्न 200 मार्क्स. कालावधी असेल 2 तासांचा. उमेदवार 4 किंवा 4 निवडू शकतात. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात इतर सविस्तर माहिती अधिकृत IBPS वेबसाईटवर दिली जाईल, जी उमेदवारांना कॉल लेटरसह डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. आता चुकीच्या उत्तरासाठी दंड सर्वांना लागू. प्राथमिक, मुख्य आणि सिंगल लेवल परीक्षा. वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड आकारला जाईल. ज्या प्रश्नासाठी उमेदवाराने चुकीचे उत्तर दिले आहे त्या प्रश्नाला नेमण्यात आलेल्या गुणापैकी 1/4 गुण सुधारित गुण मिळवण्यासाठी दंड म्हणून कापले जातील. एखादा प्रश्न कोरा राहिला तर उमेदवारांकडून कोणतेही उत्तर चिन्हांकित केले जात नाही. त्या प्रश्नासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. कट ऑफ स्कोअर, ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज. प्रत्येक उमेदवाराला तात्पुरत्या वाटपासाठी निवड समजल्या जाणाऱ्या ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्यात उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार तात्पुरत्या वाटपासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ऑफिसर्स स्केल 1 साठी प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी निवडल्या जाणाऱ्या ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळवावे लागतील. उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार प्रत्येक राज्यातील घोषित रिक्त पदांच्या तिप्पट नसलेल्या प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांची पुरेशी संख्या उपलब्धतेच्या अधीन असलेल्या मुलाखतीसाठी बोलावली जाईल. मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेले गुण मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सामायिक केले जाणार नाहीत. ऑनलाईन परीक्षेत मिळालेले स्कोअर प्राथमिक, मुख्य, सिंगल. प्रत्येक उमेदवारांनी वेगवेगळ्या सत्रात मिळवलेले सुधारित गुण धरलेले असल्यास समतुल्य पद्धतीचा वापर करून सामान्य केले जातील. मोजणीसाठी 2 दशमान गुण घेतले जातील. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पदासाठी मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाईल. अधिकारी स्केल 1 साठी मुख्य परीक्षेत मिळालेले गुण फक्त मुलाखत आणि अंतिम गुणवत्ता यादीसाठी शॉर्टलिस्ट करण्यासाठी विचारात घेतले जातील. अधिकारी स्केल 3 सामान्यवादी आणि तज्ज्ञ आणि स्केल 3 मुलाखत आणि अंतिम गुणवत्ता यादीसाठी शॉर्टलिस्टिंगसाठी एका स्तरावरील परीक्षेत मिळालेल्या गुणांचा विचार केला जाईल. आता परीक्षा केंद्रे. भारतातील अनेक केंद्रावर ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. प्राथमिक, मुख्य, सिंगल परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांची तात्पुरती यादी परिशिष्ट 2 मध्ये उपलब्ध आहे. परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती केली जाणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे होती IBPS RRBच्या जाहिरातीची सविस्तर माहिती. तुम्हाला काही अडचण, काही शंका असल्यास मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल. धन्यवाद.